सर्वांना नमस्कार। हमें यहाँ तक आते आते देर हो गई, लेकिन सही मकाम पे लेके आए। जसं आपल्याला आपलं जीवन काय आहे हे संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय कळत नाही, तसंच आपण थिएटरमध्ये जाऊन फक्त पिक्चर बघून येतो, पण ते पिक्चर मधला मेन जो मुद्दा आहे तो काय कळत नाही आपल्याला। तो कळण्यासाठी एका व्यक्तीच्या किंवा तो पिक्चर कसा बनला याच्या सानिध्यात जावं लागतं। तसंच सरांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामुळे आम्हाला कळालं की खरंच मूवी काय असते, पिक्चर काय असतो, त्याचा जीवनावरती काय परिणाम होतो। नाहीतर आपण जातो पिक्चर बघून येतो, त्याचा खरं आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो यातून कोणी विचार केला नसेल, तर मी तर केला नाही कधी। आणि आपण इथं आलोय तर प्रत्येकाने एक स्वप्न घेऊनच आलेलो आहे इथं की बाबा पुढे जाऊन आम्ही काहीतरी करणार, किंवा जो आपला छंद आहे तो छंद जोपासण्यासाठी इथं आलेलो आहोत। ते अगदी सरांनी 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये अगदी अनमोल असं आपल्याला सांगितलेलं आहे। आणि मी फक्त एक माझं स्वतःचं पुस्तक आहे माझं, याच्यामध्ये 2 चारोळे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यातून तुम्हाला कळेलच की सरांनी आपल्याला किती मार्गदर्शन केलेलं आहे। एक स्वप्न सत्यात उतरताना, जे आपलं स्वप्न आहे ते सत्यात उतरेल, एक स्वप्न सत्यात उतरताना हृदय अगदी भरून येतं, हर्षाने रडणारे मन माझे डोळ्यातून आनंदाश्रू गाळतं। मी दुसरं सरांना जाताना सांगतो की बाबा इथून जाऊन आम्ही पुढे काय होणार, एक दिवस आमचंही नाव मोठं होईल, एक दिवस आमचंही नाव मोठं होईल, प्रियकराच्या हृदयावरती, मित्राच्या मनावरती, शत्रूच्या ओठांवरती कोरलं जाईल, एवढं मी सांगतो। सरांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। जसं बाबासाहेब घडण्यासाठी रमाईनी साथ दिली, अगदी मुलाची साथ दिली, तसं सरांसाठी मॅडमने अगदी तशी साथ दिली असं मी समजतो। आणि सर्वांच्या इथं जमलेल्या सर्वांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथे संपतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। सरांना पुस्तक माझं भेट देतो। धन्यवाद। माईक थोडं वरती धरा। पहिलं तर जेव्हा इथं कोर्ससाठी आलं होतं तेव्हा डोक्यात येत होतं की हे काहीतरी पिक्चर कसा बनवायचा, काय त्या पिक्चरच्या मागं बनवताना थीम असतात, किती लोक कष्ट घेतात, हे एवढंच डोक्यात होतं। पण जेव्हा हा 3 दिवसाचा कोर्स इथं घेतला सरांनी, तेव्हा मला त्यांची एक तळमळ दिसली। सर्वसामान्य लोक, मागासवर्गीय लोकांबद्दल त्यांचं जे आत्मीयता आहे की प्रत्येक व्यक्तीला हे संविधानाचे मूल्य कळले पाहिजे। पिक्चर तर हा नंतरचा भाग आहे, पण तो मूल्य काय आहेत आणि त्याच्यावर का पिक्चर बनवायचा आहे, प्रत्येकाला जाणण्याचा अधिकार आहे। ज्याला माहिती नाही त्याने तो कसा आपला अधिकार न्यायालयामध्ये मागून घ्यावा। परत त्यांनी सर्व सामाजिक मूल्य जे आहेत समाजामध्ये जगण्यासाठी तर प्रत्येक गोष्टीला हात घातलेला आहे, प्रत्येक पैलू त्यांनी निखारलेले आहेत तिथे। आणि त्यांच्या अशा अनुकूल नाही म्हणतो, प्रतिकूल परिस्थिती तर असेल त्यांना कधी, पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी एवढ्या समाजासाठी की पहिलं पोट भरलं असेल तरच तुम्ही काम करू शकता। तर सर्व लोकांना एक पिक्चरमध्ये काम करायचा नंतरचा उद्देश आहे, पण त्यांना एक रोजगार कसा ह्याच्यातून मिळेल आणि प्रत्येकजण याच्यातून कसा पुढे जाईल, एकमेकांना मदत, टीम वर्क जे आहे ते सरांनी याच्यातून दाखवून दिलं। हा त्यांचा तळतळ जी आहे ती खूप मला खूप भावूक झाले मी त्या गोष्टीने। आणि
मलाही पहिल्यापासून एक सामाजिक बांधिलकीची पोलीस खात्यात जरी असले तरी मला जाणीव आहे. पोलीस खात्यामुळे मर्यादा आहेत बऱ्याच गोष्टीला, किंवा उघडपणे आता हे सगळे आपण लोक बोलू शकतो, अदरवाईज आपली मतं मांडण्याचा पण अधिकार नाही आहे. तर सरांच्या ह्या कार्याला मी खरंच वंदन करते आणि खूप मोठं काम करतायत सर समाजासाठी. सर तुम्ही असंच लढा, आम्ही आहोत, पाठीशी नाही तुमच्यासोबत आहोत. आणि सरांना जे मगाशी जे प्रोजेक्टचं बोलले सर, ते प्रोजेक्टर तर एक छोटीशी आमची एकदम तुच्छ भेट, माझी मैत्रीण आणि मी, आम्ही सरांना जो प्रोजेक्ट आहे त्यांना लागतो ते प्रोजेक्टर, ते दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तरी त्यांनी पण मदत केली. तर आम्ही आमच्या दोघींकडनं तो प्रोजेक्ट तर सरांना देऊ, सरांनी सांगावं कुठला प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. प्रोजेक्टर आहे हा आपल्या शाहू नगरच्या अगोदर याच्या वतीने आलेले कसबे साहेबांच्या माध्यमातून तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यांनी मोफत या ठिकाणी करू शकतो, त्या त्यांच्यासाठी कर्ज आता तिसरा दिवस आहे. माझं नाव सुनील अदाटे, मी टाटा मोटर्समध्ये काम करतो. 55 माझं वय, सर म्हणजे वय पण सांगत चला, आणि राहायला निगडीमध्ये आहे. असं एक शिबिर मी केलं होतं, अक्षय इंडिकर म्हणून त्यांचं शिबिर केलं होतं 3 दिवसाचं. सेम असं होतं. 3 दिवसानंतर त्यांनी एक शॉर्ट फिल्म बनवून घेतली होती. 2 दिवस आम्हाला मोकळं सोडलं होतं. सेम तोच अभ्यासक्रम शिकवला सरांनी. फक्त यामध्ये वेगळेपण असं आहे की सर म्हणतात की आपल्याला जरी आपण बनवलं तरी आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही, म्हणजे आपली फिल्म पुढे लागत नाही, आपल्याला लाईक्स मिळत नाही काय. त्यासाठी सर एक जी सिस्टीम नवीन जी सुरू करतायत त्यामध्ये आपण सगळेजण सामील होणार आहोत. आणि आपण मी सरांच्या प्रोजेक्टमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम करायला तयार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सरांच्या बरोबरीनेच मॅडम अगदी चहा देतात, त्यांची कन्या सुद्धा धावपळ करून, म्हणजे जी पुढची मोठी डायरेक्टर आहे. तर हे सगळं आम्हाला पाहायला मिळालं, म्हणजे किती हे काम करतात. तसंच हे एखादी गोष्ट आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे. मी विहारात पहिल्यांदा मला संधी मिळाली. 3 दिवस मी कधीच असं आलो नव्हतो, 3 दिवस आलेलो आहे. तर हा विहार ज्यांनी उपलब्ध करून दिला आहे असे हे साहेब आणि त्यांचे सहकारी, त्यांचा पण मी आभार मानतो. आणि हा जो सगळा परिवार आहे तुमच्यामध्ये आता मी काय जोडला जाणार आहे, माझी पण प्रगती होणार आहे तुमच्यासोबत. मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.